आहे मित्र असल्यामुळे चांगली गोष्ट सांगितलीच पाहिजे. मला खरंच आनंद झालाय या ठिकाणी येऊन. कॉलेजमध्ये येताना देखील गांधीजी, बाबासाहेब, विवेकानंदांचे फोटो पाहिजे, चरखा पाहिजे. अशा स्वरूपाचं खूप दुर्मिळ आहे. हा फारसा वेळ न घेता विषयाकडे वळतो. आज पत्रकार दिवस आहे. सुरुवातीला तुम्ही बाळशास्त्री जांभेकरांबद्दल बरंच काय सांगितलं, त्यामुळे मी त्यावर फारसं काही बोलणार नाही. परंतु एक गोष्ट मुद्दामून मी सांगेन, त्यांच्याही आधीच आहे. कोणाला कल्पना असेल काय भारतात पहिलं वर्तमानपत्र कधी सुरू झालं असेल? तुम्ही म्हटलं 1832ला दर्पण सुरू झालं, पण पहिलं वर्तमानपत्र भारतात त्याचा कधी सुरू झालं असेल? 1780 मध्ये. 1780 ते 29 जानेवारी 1780, आणि ते देखील इंग्लिश वर्तमानपत्र. त्याचं नाव बंगाल गॅझेट, हिकीज बंगाल गॅझेट. आणि आपण इतिहासात सगळे शिकलो आहे. वॉरन हेस्टिंग्सचं नाव आपण सगळ्यांना ऐकलंय. वॉरन हेस्टिंग्सचा प्रचंड अत्याचार लोकांवर होता, आणि तेव्हा कलकत्ता राजधानी होती. आता जेव्हा जेव्हा अत्याचार झालाय तेव्हा कोणी ना कोणी वेगवेगळ्या स्वरूपानं बोलतात, त्याच्या विरोधात आवाज उठवतात. त्याचा वॉरन हेस्टिंग्सच्या अत्याचाराच्या विरोधात एक आयर्लंडनं आलेला हिकी, जेम्स हिकी याने पहिलं वर्तमान सत्ताधाऱ्यांच्या विरोधातलं वर्तमानपत्र होतं. म्हणजे मुळात वर्तमानपत्राचं कामच सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलण्याचं आहे. म्हणजे खरं वर्तमानपत्र किंवा वार्ताहर जे असतात त्याची भूमिका नेहमी विरोधी पक्षाच्या नेत्यासारखी असली पाहिजे. फक्त रामनाथ गोयंकाचं एक उदाहरण दिलं. रामनाथ गोयंकाचं नाव तरुण मुलांना माहीत असेल तर इंडियन एक्सप्रेसचे ते मालक होते. आणीबाणीचा काळ होता. आणीबाणीच्या काळात इंडियन एक्सप्रेस आणि द स्टेट्समॅन या दोन वर्तमानपत्रांनी प्रचंड आक्रमक भूमिका घेतलेली. बऱ्याचदा त्यांच्या वर्तमानपत्राचं जे संपादकीय असतं ते ब्लँक असायचं. याचा अर्थ आम्हाला लिहिण्याचा अधिकार राहिला नाही, अशा स्वरूपानं त्याचा ते इंकित करायचे. असे रामनाथ गोयंका इंडियन एक्सप्रेसचे मालक. एकदा एका पार्टीमध्ये एक मुख्यमंत्री त्यांना भेटले, आणि त्या मुख्यमंत्र्यांनी रामनाथ गोयंकाला सांगितलं, तुमचा अमुक अमुक पत्रकार जो आहे ना तो खूप चांगला पत्रकार, तो खूप चांगला लिहितोय. गोयंकाने सगळं ऐकून घेतलं. गोयंका ऑफिसला गेले, आपल्या संपादकाला बोलवलं. संपादकाला सांगितलं त्या वार्ताहराला बोलवा, आणि वार्ताहराला सांगितलं तुझी ट्रान्सफर डेस्कवर करतोय. कारण ज्या राज्याचा मुख्यमंत्री मला म्हणतो तुमचा हा वार्ता खूप चांगला आहे, असे चांगले वार्ताहर मला नको. मला असा वार्ताहर पाहिजे ज्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे तुमचा हा वार्ताहर जो आहे तो अतिशय वाईट आहे, तो वाईट सगळं लिहितो. मला अशा स्वरूपाचे वार्ताहर पाहिजे. हे रामनाथ गोयंका होते, आणि हे जगाने कमाई लक्षात घ्या. हे खरं जगानं आहे. तर 1780ला जेम्स हिकीचं वर्तमानपत्र सुरू झालं, बंगाल गॅझेट. वॉरन हेस्टिंग्स अस्वस्थ झाला, कारण वर्तमानपत्राच्या माध्यमातून त्याचे भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर येत होते. त्याने काय केलं? सोपा मार्ग होता. काही लोकांना पकडलं, आणि नोव्हेंबर महिन्यात, त्याच वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यात इंडिया गॅझेट नावाचं एक दुसरं वर्तमानपत्र सुरू झालं. आज ज्याला आपण म्हणतो ना गोदी मीडिया, त्याचा इतिहास खूप जुना आहे. दुसरं जे वर्तमानपत्र सुरू झालं इंडिया गॅझेट ते गोदी मीडिया होतं.
म्हणजे गोदीमध्ये आज सुरू झाला अशाचा भाग नाही. 1780 मध्ये बंगाल गॅझेटला उत्तर देण्यासाठी वॉरन हेस्टिंग्सने काही लोकांना हातात पकडून इंडिया गॅझेट नावाचं वर्तमानपत्र सुरू केलं आणि त्याला सगळ्या प्रकारच्या जाहिरातीपासून पोस्ट, त्याचा ती पोस्ट होती, त्यात मोफत पाठवणं वगैरे सगळं त्याला सोय केले. आणि शेवटी बघा 1782 मध्ये हिकेचं वर्तमानपत्र बंद झालं, कारण हिकेला तुरुंगात टाकलं. हिकेच्या विरोधात बऱ्याच खटले वगैरे लावले आणि शेवटी तुरुंगाचा तो होता. तर हा सुरुवातीचा इतिहास आहे. त्यानंतर 1857चा बंड आपण सगळ्यांनी वाचलाय, सगळ्यांना खूप माहिती आहे. पण आपल्याला खूप कमी अशी माहिती आहे की 1857च्या बंडाला खूप मोठ्या प्रमाणावर माध्यमांची मदत होती आणि त्या काळात उर्दू भाषा ही सगळ्यात अधिक लोक वाचायचे, अधिक लोक बोलायचे. आपल्याकडे बराच गैरसमज आहे उर्दूबद्दल. एक आपण लक्षात घेतलं की जे धर्म आणि भाषा याचा काही संबंध असतो. उर्दू ही या देशातली भाषा आणि अनेक उर्दू वर्तमानपत्र सुरू झाले आणि त्या सगळ्या उर्दू वर्तमानपत्रांनी 1857च्या बंडाच्या बाजूला भूमिका घेतलेली आणि म्हणून त्याच्यावर मोठ्या प्रमाणात अत्याचार करण्यात आले, वर्तमानपत्र बंद पाडण्यात आले. मौलवी बीर बाकीर नावाचा एक पत्रकार होता. 1857 मध्ये ब्रिटिशांनी त्याला फाशी दिली पत्रकार म्हणून आणि भारतात पत्रकार म्हणून सत्ताधाऱ्यांनी हत्या केलेला मीर बाकीर हा पहिला पत्रकार. हा अशा स्वरूपात आपला इतिहास आहे. म्हणजे भारताचा जो इतिहास आहे पत्रकाराचा तो अत्यंत गौरवशाली अशा स्वरूपाचा इतिहास आहे. आणि जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा साधारण 413 उर्दू वर्तमानपत्र भारतात होती. नंतर ती कमी झाली, बरेच पाकिस्तानात गेल्या, तरी देखील 200 वर्तमानपत्र त्या काळात देखील भारतात होती. म्हणजे हिची, त्यानंतर उर्दू वर्तमानपत्र आणि स्वातंत्र्य आंदोलनात मोठ्या प्रमाणाने गांधीजी, टिळक, आगरकर, बाबासाहेब म्हणजे वेगळ्या स्वरूपाने तर स्वातंत्र्य आंदोलनाच्यासाठी आणि सामाजिक सुधारणांसाठी लोकांनी वर्तमानपत्र भारतात मोठ्या प्रमाणात सुरुवात केली आणि तो आपला हा इतिहास राहिला, आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हा इतिहास हा फक्त भारताचा नाही, भारताच्या शेजारी पाकिस्तानचा जर आपण विचार केला तर एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट, कारण समितीने बांगलादेशचा उल्लेख केला म्हणून करतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बांगलादेश अस्तित्वात आला किंवा बांगलादेश स्वतंत्र झाला पाकिस्तानपासून, त्यात भारताची मोठी भूमिका होती, इंदिरा गांधीची मोठी भूमिका होती. परंतु आपल्याला हे माहीत आहे की त्यात पाकिस्तानच्या एका पत्रकाराची देखील महत्वाची भूमिका होती. ती आपल्याला कोणालाच माहीत आहे. 3 वर्षापूर्वी त्यावर खूप लिखाण केलं आहे. अँथनी मस्कॅरिनस नावाचा पत्रकार होता. त्याआधी 1970 मध्ये जे पाकिस्तानमध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली, पाकिस्तान अस्तित्वात आला 1947 ला, पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली 1970 ला आणि त्या 1970च्या निवडणुकीत सगळ्यात जास्त जागा 300 जागा होत्या. त्यातल्या 162 पूर्व पाकिस्तान, तेव्हा पूर्व पाकिस्तान आणि 138 पश्चिम पाकिस्तान. त्यात 167 जागांवर विजय अवामी लीगचा आणि मुजीबुर रहमानचा झाला. पण पश्चिम पाकिस्तानच्या पठाण आणि पश्तून आणि पंजाबी या लोकांना बंगालीच्या हातात सत्ता द्यायची होती आणि म्हणून मोठ्या प्रमाणात त्याच्या रहमानचं हे पाहिजे. शेख मुजीबुर रहमानने म्हटलेलं त्या काळात 30 लाख लोकांची हत्या करण्यात आली. 30 लाख असं मुजीबुर रहमानने म्हटलेलं. बांगलादेशचं जे अधिकृत त्याचे जे डॉक्युमेंट्स आहेत त्याप्रमाणे 30 लाख लोकांची हत्या करण्यात आलेली, 2 लाख महिलांवर बलात्कार करण्यात आले. हे सगळं सुरू होतं
तेव्हा ढाका येथे अमेरिकेचं उच्चायुक्त होतं आणि त्यात एक आर्थर ब्लड नावाचा कॉन्सुल जनरल होता. त्यामध्ये खूप अप्रतिम पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे ब्लड टेलिग्राम. आता ब्लड टेलिग्राम कशासाठी, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 1971ला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते निक्सन आणि त्याचे सल्लागार होते किसिंजर. त्या लोकांनी 7वा काफला पाठवलेला समुद्रात, बांगलादेश नाही पाकिस्तानच्या संरक्षणासाठी. आणि आर्थर ब्लड हा जो उच्चायुक्त होता तो रोज निक्सन आणि किसिंजरला टेलिग्राम पाठवायचा की आमच्या डोळ्यासमोर लोकांची हत्या केली जाते, बलात्कार करण्यात येतात, त्यामुळे अमेरिकेने आपलं धोरण बदललं पाहिजे असं अमेरिकेचा डिप्लोमॅट सांगत होता निक्सनला आणि किसिंजरला. पण अमेरिका काही धोरण बदलायला तयार नव्हतं. त्याला कारण होतं अमेरिकेला पाकिस्तानच्या मदतीनं चीनच्या सोबत चांगले संबंध निर्माण करायचे होते. आणि म्हणून ब्लड टेलिग्राम ब्लडचे दोन्ही असो, त्याचं नाव ब्लड होतं आणि ब्लड म्हणजे रक्त अशा प्रकारे. मला आठवतं तेव्हा बीबीसीने एक बातमी दिलेली, इन द सिटी ऑफ ढाका, तेव्हा ढाका म्हणायचे, इन द सिटी ऑफ ढाका वन कॅन ओनली सी डेड बॉडीज अँड डॉग्स. ढाक्याच्या रस्त्यात लोकांना फक्त मृतदेह आणि कुत्रे दिसतात, बाकी कोणी दिसत नाही. अशा याच्या याया खान हा पाकिस्तानचा सर्वेसर्वा, त्याने पश्चिम पाकिस्तानातून 10 पत्रकारांना पाठवले पूर्व पाकिस्तानला आणि म्हटलं तुम्ही जाऊन खूप चांगलं लिहायचं, पाकिस्तानचं लष्कर कसं चांगलं काम करतं, मानवतेचं काम करतं वगैरे. 10 दिवस राहिले आणि पश्चिम पाकिस्तानात गेले. त्यात एक अँथनी मस्केरेनस नावाचा एक पत्रकार होता. 9 लोकांनी त्याच्यापासून प्रचंड लिहिलं मानवतेचं कसं काम करत आहे, लष्कर लोकांना कसं वाचवतंय वगैरे. पण अँथनीने जे काय पाहिलेलं त्यामुळे त्याला काही लिहिण्याची इच्छाच होत होती, पण काय लिहायचं आणि खोटं लिहायचं नाही हे सगळं सुरू होतं. त्याच्यावर प्रेशर येत होतं अँथनीवर की तू लगेच लिही. तो तयार होता, पण त्यांनी शेवटी काय विचार केला, त्याची बहीण लंडनला असायची, तो लंडनला गेला. लंडनला संडे टाइम्स नावाचं एक अत्यंत प्रतिष्ठित वर्तमान होतं, अत्यंत प्रसिद्ध. आणि तेव्हा त्याचे संपादक होते हॅरोल्ड इव्हान्स. हॅरोल्ड इव्हान्सला जाऊन तो भेटला आणि त्याने म्हटलं की जे काही पूर्व पाकिस्तानला चाललं आहे हे कल्पनेच्या पलीकडचं आहे, आपण कल्पनाच करू शकत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणानं लोकांची हत्या करण्यात आहे, सामूहिक हत्या, नरसंहार करण्यात येतो. पण तो म्हटला मी तुम्हाला सगळी बातमी देतो, पण त्यापूर्वी मला माझ्या बायकोला आणि माझ्या मुलाला पाकिस्तानला बाहेर काढायचं आहे, नाहीतर मी तुम्हाला हे सगळं लिहून दिलं तिकडे जिवंत राहणार नाही. तो परत पाकिस्तान करतो, आपल्या बायकोला आणि मुलाला तो लंडन पाठवतो. त्या काळात पाकिस्तानमध्ये अशी एक व्यवस्था होती की कुठलाही माणूस वर्षात एकदाच विदेश प्रवास करू शकायचा. आणि आता जर विदेश प्रवास झालेला त्यामुळे त्याला कसं जायचं, पण त्याने काय केलं, तो अफगाणिस्तानला गेला आणि अफगाणिस्तानला तो लंडनला पोहोचला अनधिकृत अशा प्रकारे. तिकडे जाऊन त्यांनी बातमी दिली आणि वर्तमानपत्राचं पहिलं पान किंवा कुठलंही पान 8 कॉलम असतं, सगळ्यांना माहिती आहे 8 कॉलम. पण ही जी काही बातमी आली ती 16 कॉलम, सेंटर 16 कॉलम, हेडिंग फक्त एवढं, जेनोसाइड आणि फोटो आणि बातम्या. त्या बातमीने संबंध युरोप हादरला, अमेरिका हादरला. पुन्हाच माहित होतं की पाकिस्तानमध्ये पूर्व पाकिस्तानमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात अत्याचार होतोय. इंदिरा गांधीने लगेच हॅरोल्ड इव्हान्स हा जो संपादक होता त्याला फोन केला आणि इंदिरा गांधीने हॅरोल्ड इव्हान्सला सांगितलं ही जी काही बातमी आहे यामुळे आम्हाला मदत झाली आहे,
आणि यातनं संबंध जगाचे डोळे उघडणार आणि मी प्रत्यक्ष आता सगळ्या युरोपला जाणार आणि सांगणार काय चाललंय नेमकं. तर हा अँथनी मस्कर लक्षात घ्या. म्हणजे त्याने सगळ्यात म्हणजे काय झालं असतं, त्याने बातमी दिली नाही, तिकडनं निघून गेला, बायकोपुरानं पाठवलं, तो स्वतः देखील अनधिकृत पाकिस्तान अफगाणिस्तान करत करतो लंडनला पोहोचला आणि ही बातमी दिली. आज बांगलादेशमध्ये जे काय चाललंय तर तिथे बिलकुल विरुद्ध चाललंय. अँथनी मस्करचा आता जिवंत नाही, तो मेला, पण त्याचे खूप मोठं कॉन्ट्रिब्युशन यात राहिलेलं आहे. असे अनेक लोक, अनेक पत्रकार असे राहिले की त्यांनी आपलं सर्वस्व त्यात दिलं आहे. आजही बांगलादेशातलं सगळ्यात म्हणजे तुम्ही जर कोणी वर्तमानपत्र ऑनलाईन वगैरे वाचणार असाल तर प्रथम आलो नावाचं वर्तमानपत्र प्रत्येकाने वाचावं. बांगलादेश नंबर 1 बंगाली पेपर आहे आणि त्यांची अंग्रेजी देखील आवृत्ती आहे, अंग्रेजी आवृत्ती वाचतो. अत्यंत वस्तुनिष्ठ अशा लोकांना बातम्या देणं. म्हणजे सरकार, मोहम्मद युनूस सरकार जे आहे त्या मोहम्मद युनूस सरकारच्या देखील विरोधात बोलणारा प्रथम आलो आणि प्रथम आलो या वर्तमानपत्राच्या विरोधात जमात इस्लामी आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी जे शेख खालेदा जिया यांचा पक्ष, ते माजी पंतप्रधान होत्या, त्यांच्या दबावामुळे प्रथम आरोपवर रोज निदर्शन केले जातात त्यांच्या विरोधात. कारण प्रथम आरोप स्पष्ट बोलणार आहे, सेक्युलर धर्मनिरपेक्ष भूमिका प्रथम आरोप घेतोय आणि म्हणून त्याच्या विरोधात निरीक्षण केलं जातात. आज प्रथम आरोपच्या बाजूनं मोठ्या प्रमाणावर बांगलादेशमध्ये लोक उभी आहेत. आणि कसं चेंज होतं लक्षात घ्या की शेख मुजीबुर रहमान सेक्युलर माणूस, त्यांची तुम्ही राज्यघटना जर पाहिली तर राज्यघटनेत कुठले शब्द आहेत? धर्मनिरपेक्षता शब्द आहे, समाजवाद शब्द आहे, बंगाली राष्ट्रवाद, बंगाली नॅशनलिझम हा शब्द आहे का, आणि फादर ऑफ द नेशन हा शब्द आहे. फादर ऑफ द नेशन शेख मुजीबुर रहमान. पण आता नवीन सरकार आल्यानंतर कोर्टात एक तिकडे 15वी घटना दुरुस्ती झालेली, त्याच्या विरोधात हायकोर्टात हिअरिंग सुरू आहे. त्यात नवीन सरकारचे जे अटॉर्नी जनरल आहे त्याने त्या ठिकाणी अशी मांडणी केली की आवश्यकता आहे धर्मनिरपेक्षता, समाजवाद, बंगाली राष्ट्रवाद, राष्ट्रपिता शब्द त्यातनं घटनेत काढून टाकण्याची आवश्यकता आहे. त्या नवीन सरकारने केलं. आणि नेमकं तेव्हाच सुब्रमण्य स्वामी आणि इतर काही लोकांची भारताच्या सुप्रीम कोर्टासमोर पिटिशन होती. त्यांची मागणी काय होती? सारखीच मागणी होती, हे शब्द काढून टाका. पण भारताच्या सुप्रीम कोर्टाने नेमकं तेव्हा निकाल दिला की हे शब्द काढता येणार नाही, कारण त्याचा पार्ट ऑफ फंडामेंटल बेसिक स्ट्रक्चर, भारतीय राज्यघटनेचं बेसिक स्ट्रक्चर आहे. आणि केशवानंद भारतीच्या खटल्यात सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं की कोणालाही भारताच्या राज्यघटनेतलं बेसिक स्ट्रक्चर जे आहे ते बदलता येणार नाही. म्हणजे लक्षात घ्या, एका अर्थानं परत काही साम्य देखील आपल्याला दिसतंय. तर अशा लोकांना बांगलादेशात या सगळ्या घटना घडत आहेत. दुसरं एक लक्षात घेतलं पाहिजे की बांगलादेश आणि भारताचे जे काही संबंध होते, म्हणजे शेख मुजीबुर रहमान त्यांची 14-15 ऑगस्ट 1975च्या मिडनाईटला हत्या झाली. शेख हसीना तेव्हा बांगलादेशात नव्हत्या म्हणून वाचल्या.
पण तेव्हा देखील भारताच्या रॉनी म्हणजे काव आपले प्रमुख होते, कावनी शेख मुजीबुर रहमानला सांगितलं की तुमचं लष्कर तुमची हत्या करणार आहे, अशा प्रमाणे कट सुरू आहे. त्या मुजीबुर रहमान म्हटलेलं की कुठलाही बंगाली माणूस माझी हत्या करू शकत नाही. बंगाली माणसाने त्यांची हत्या केली. म्हणजे अशा रूपामध्ये भारत आणि बांगलादेशचे संबंध. पण 5 ऑगस्ट नंतर जर आपण पाहिलं तर बांगलादेश आणि पाकिस्तान खूप जवळ येऊ राहिले. अलीकडे शहबाज शरीफ म्हणजे पाकिस्तानचे पंतप्रधान आणि बांगलादेशचे मोहम्मद युनूस या दोघांची 2दा भेट झाली. पहिल्यांदा गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात संयुक्त राष्ट्राच्या जनरल असेंब्लीच्या निमित्तानं त्यांची भेट झाली. आणि आता गेल्या महिन्यात कैरो येथे 8 राष्ट्राची मिटिंग झाली, म्हणजे डेव्हलपिंग कंट्रीज, 8 डेव्हलपिंग कंट्रीजची मिटिंग झाली. त्या 8ही मुस्लिम राष्ट्र त्याची त्या ठिकाणी बैठक झाली. आणि लक्षात घ्या काय काय गोष्टी ठरल्या आहेत, त्याच्याबरोबर काही गोष्टी ज्या काही घडत आहेत त्या आपण समजलं पाहिजे. त्याचा आपल्यावर काय परिणाम होणार, आपण काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. सगळ्यात आधी पहिला निर्णय अशा लोकांना झाला की ढाका हे अत्यंत प्रतिष्ठित युनिव्हर्सिटी आहे. म्हणजे बांगलादेशचं आपण म्हणूया की बांगलादेश पिक्चरला 1971 अस्तित्वात आलं, पण त्याची मूळ पडलेली 1948. 1948च्या मार्च महिन्यात मोहम्मद अली जिना ढाकाला गेलेले आणि ढाकात त्यांनी अशा स्वरूपाला 2 सभा घेतल्या आणि म्हटलेलं की पाकिस्तानची राष्ट्रभाषा ही उर्दू असणार. आणि तेव्हाच ढाका युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी त्याचा विरोध केला. त्याचा ढाका युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की आमचा उर्दू भाषेला विरोध नाही, पण आमचं एवढं म्हणणं आहे की बंगालीला देखील समान दर्जा आहे. कारण बंगाली लोकांची वस्ती जास्त, म्हणजे पूर्व पाकिस्तान पश्चिम पाकिस्तान विचार केला तर त्या काळात पूर्व पाकिस्तानची वस्ती जास्त होती, लोकसंख्या जास्त होती ती बंगाल. आणि पश्चिम पाकिस्तान किंवा आजचं पाकिस्तान आपण म्हणूया, तिकडे कोणाचीच उर्दू भाषा नव्हती, उर्दू कोणाचीच भाषा नव्हती. उर्दू भाषा त्यांच्यावर लादली गेली. कारण पाकिस्तानमध्ये आज 4 प्रांत आहेत. पंजाब त्यांची भाषा पंजाबी, दुसरा सिंध त्यांची भाषा सिंधी, तिसरं बलुचिस्तान त्यांची भाषा बलोच, आणि चौथं आपण जे म्हणायचो नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हिन्स की त्याचं नाव होतं खैबर पख्तूनख्वा केलं, त्यांची भाषा पश्तू. म्हणजे पश्तू, पंजाबी, सिंधी आणि बलोच ही 4 भाषा. म्हणजे पाकिस्तानच्या कोणाचीच उर्दू भाषा नव्हती. उर्दू भाषा त्यांच्यावर लादली गेलेली. आणि बंगाली लोकांचं म्हणणं होतं की आमचा उर्दू भाषेला विरोध नाही, परंतु आम्हाला समान दर्जा मिळाला पाहिजे. 1948 म्हणजे बांगलादेश पुढे जे काय होणार ते 1948 त्यांना आपल्याला दिसत होतं की बांगलादेश असं तो म्हणून बंगाली लोकांचं किंवा बंगाली राष्ट्रवाद जे आपण म्हणतो ते कुठेतरी येणार. नंतर 1952च्या 21 फेब्रुवारीला मोठ्या प्रमाणात याच मुद्द्यावर ढाका विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला. गोळीबार, फायरिंग, खूप लोक गेले. मागणी ही बंगाली भाषा. आणि म्हणून 21 फेब्रुवारी दरवर्षी 1952 पासून जगभर आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस म्हणून साजरा केला. त्याला कारण आहे की 21 फेब्रुवारीला तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानात पश्चिम पाकिस्तानच्या लष्कराने विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात हत्या केल्याची. कारण त्यांचं म्हणणं होतं की आमची जी काही मातृभाषा आहे त्याला हे तुम्ही सन्मान द्या, त्याला देखील अधिकार द्या. हा बांगलादेशचा इतिहास राहिलेला आहे. आणि त्यात शेख मुजीबुर रहमान आणि आता एक नवीन अलीकडची अशी गोष्ट आहे की नवीन जे काही सरकार आलं आहे त्या नवीन सरकारने असं म्हटलं की आता आपल्याला खरा इतिहास शिकवायचा आहे. खरा इतिहास. आणि तो खरा इतिहास काय
तर जॉय बांगला असेल किंवा सगळ्यात आधी बांगलादेश स्वतंत्र कधी कोणी सगळ्यात आधी जाहिरात केली, अनाउन्समेंट कोणी केलं, तर आताचं सरकारचं असं म्हणणं आहे की मुजीबुर रहमाननी केलं होतं. त्यांचं म्हणणं आहे की जियाउर रहमान यांनी केलं. जियाउर रहमान म्हणजे खालेदा जियाने म्हटलं, त्यांचे मिस्टर होते आणि लष्कर प्रमुख देखील. त्यांचं म्हणणं आहे की 26 मार्च 1971 सगळ्यात आधी जियाउर रहमान यांनी घोषणा केली स्वतंत्र बांगलादेश. पण 26 तारखेचं जर वर्तमानपत्र पाहिलं लोकांनी तर त्यात AP असोसिएटेड प्रेस जी आहे त्याची बातमी होती की 25 तारखेला शेख मुजीबुर रहमानची अटक करण्यात येते, धरपकड करण्यात येते. त्याच्या आधी शेख मुजीबुर रहमाननी जाहिरात केली. म्हणजे संपूर्ण इतिहास बदलण्याचा प्रश्न चालला आहे. दोघांची मिटिंग होते, शहबाज शरीफ मोहम्मद युनूसची मिटिंग होते. प्रतिष्ठित ढाका विद्यापीठात एक निर्णय घेतला जातो की पाकिस्तानचे विद्यार्थी ढाका विद्यापीठात आता येऊनच शिकू शकतील. शेख हसीनाने निर्णय घेतलेला की ढाका विद्यापीठात पाकिस्तानच्या विद्यार्थ्यांना आम्ही तोपर्यंत अलाउ करणार नाही जोपर्यंत पाकिस्तान 1971 मध्ये जे काय केलं 30 लाख लोकांची जी काय हत्या करण्यासाठी त्याबद्दल माफी मागत नाही तोपर्यंत पाकिस्तानच्या विद्यार्थ्यांना ढाका विद्यापीठात प्रवेश देणार नाही. नवीन सरकारचा तो निर्णय बदलला. म्हणजे आता पाकिस्तानने अजूनही त्याबद्दल माफी मागितलेली नाही. एवढ्या मोठ्या अत्याचार झाला, माफी नाही, दिलगिरी नाही, काही नाही. पण तरी आता तिकडचे विद्यार्थी इकडे शिकू शकतील आणि त्याचप्रमाणे बांगलादेशचे विद्यार्थी पाकिस्तानात जाऊ शकतील. हा अलीकडचा निर्णय. दुसरा, नोव्हेंबर महिन्यात एक मोठं शिप, कार्गो शिप 53 वर्षांचं 1971 बांगलादेश अस्तित्वात आला. त्यानंतर पाकिस्तानमधून कुठलंही कार्गो माल वाहतूक जहाज सरळ बांगलादेशला गेलं नव्हतं. नोव्हेंबर महिन्यात पहिल्यांदा एक कार्गो शिप 53 वर्षानंतर, आपण जे चिटागॉंग म्हणतो त्याचं नाव बदललेलं आहे, आता चटोग्राम आहे, त्या चटोग्रामला पहिलं कराचीहून डायरेक्ट कार्गो शिप गेलं चटोग्रामला. आणि आता गेल्या आठवड्यात दुसरं कार्गो शिप गेलं. म्हणजे हा व्यवहार सुरू झाला जो बंद होता. लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टी ज्याचं आता अनाऊन्समेंट होत आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय धोरणात काही बदल बऱ्याचदा अशा होतो की एक मोठे अनाऊन्समेंट करून होतं किंवा अनाऊन्समेंट न करता इथं सबटल वे आपण म्हणतो ना त्या स्वरूपानं हा सुरू झाला. पुढच्या म्हणजे या महिन्यात पाकिस्तानचे विदेश मंत्री बांगलादेशला जाणार आहे. म्हणजे चालू होतं म्हणजे चौथं, पाकिस्तानने निर्णय घेतला आहे की बांगलादेशचे जे काही बिझनेसमॅन आहे त्यांना पाकिस्तानात येण्यासाठी विजा फी लागणार आहे. फ्री विजा, मोफत त्यांना विजा देण्यात येईल. बांगलादेशमध्ये अशी व्यवस्था होती की कोणी पाकिस्तानी कोणाला जर विजा पाहिजे असेल बांगलादेशचा तर आधी सिक्युरिटी क्लिअरन्स पाहिजे. आता बांगलादेशने ती अट काढून टाकली आहे. कुठलाही पाकिस्तानी सिक्युरिटी क्लिअरन्स शिवाय येऊ शकतो. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्या शेजारी होत आहेत. म्हणजे कुठल्याही दोन देशात संबंध सुधारण्याचं आपल्याला काही वाईट वाटण्याचं कारण नाही. पण बांगलादेश आणि पाकिस्तानात जे काही होत आहे ते आपल्या विरोधात होते. कारण मोहम्मद युनूस सरकार
मोहम्मद युनूस सरकार उघडपणे भारताच्या विरोधात भूमिका घेतली नसली तरी भारताच्या बाजूनं नाही आणि आपल्याला शेख हसीनाच्या निमित्तानं दिसतं. बांगलादेशने मागणी केली आहे की शेख हसीनाला तुम्ही एक्स्ट्राडाईट करा, आम्हाला आमच्या हवाली करा, प्रत्यार्पण करा. आता त्याच अडचण जी काही निर्माण झाली भारतातून खूप मोठी अडचण शेख हसीनाच्या निमित्तानं झाली, आपण लक्षात घेतलं पाहिजे. 5 ऑगस्टला शेख हसीना भारतात आल्या. नंतरचं जे काही पार्लमेंट सेशन झालं त्यात आपल्या परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचं म्हटलं की शेख हसीना भारतात तात्पुरते आहे. आणि हकीकत आहे, भारताने काही त्यांना राजकीय आश्रय दिलेलं नाही. शेख हसीनाने मागणी देखील केली नाही. शेख हसीनाने ब्रिटनकडे मागणी केली की मला तुम्ही पॉलिटिकल असायलम द्या, म्हणजे राजकीय आश्रय द्या. ब्रिटनने त्यावर काहीच निर्णय घेतला नाही, नाही म्हटलं नाही आणि होई म्हटलं नाही. इट्स अ पेंडिंग. अमेरिकेने काय केलं, अमेरिकेने शेख हसीनाचा व्हिसा कॅन्सलच करून टाकला, रद्दच करून टाकला. आता भारताची जी काही अडचण आहे, शेख हसीना भारतात राहिलं तर आपले बांगलादेशी संबंधावर प्रॉब्लेम होता. शेख हसीनाला तुम्हाला काढता येत नाही, कारण आंतरराष्ट्रीय संकेत आहे, प्रोटोकॉल आहे, कन्व्हेन्शन्स आहे. त्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीने जर आश्रय घेतला, तुमच्याकडे राजकीय आश्रय घेतला, तर त्या व्यक्तीला तुमच्याकडे आश्रय घेतला, तुम्हाला माहिती आहे की याला जर आपण परत पाठवलं तर त्या व्यक्तीला त्या देशात न्याय मिळणार नाही, तर तुम्हाला पाठवता येत नाही. आणि भारत आणि बांगलादेशमध्ये लोक एक्स्ट्रॅडिशन ट्रिटी जी आहे, प्रत्यार्पण संधी जी आहे, त्यात देखील एक प्रोव्हिजन आहे. आणि त्यामुळे बांगलादेशलाही माहिती आहे, मोहम्मद युनूसलाही माहिती आहे की भारत शेख हसीनाला बांगलादेशमध्ये पाठवणार नाही, त्यांनाही माहिती आहे. पण तरी देखील ते मागणी करणं. आता शेख हसीनासमोर पर्याय काय? पाश्चात्य राष्ट्र शेख हसीनाला राजकीय आश्रय द्यायला तयार. त्यांच्याकडे एकच उपाय आहे, अमेरिका आणि यांच्या विरोधातले जे काही लोक आहेत, चीन, रशिया, आणि चीन रशिया म्हटलं की लगेच ते बेलारूस वगैरे जे काही आपण म्हणतो सेंट्रल एशियन नेशन. त्यामुळे पुढच्या काही दिवसात कदाचित शेख हसीना रशियाला गेलं तर आश्चर्य वाटायला नको, कारण ऑलरेडी सिरियाचे प्रचलन असत ते रशियात आहे. म्हणजे अमेरिकेने इंग्लंडने नाही म्हटलं की लगेच दुसरं आहेच तयार, तर त्या स्वरूपानं हे होऊ शकतं. तर अशा ह्याच्यात आपल्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न आहे की बांगलादेश सोबत आपण अधिक सक्रिय राहिलं पाहिजे, कारण सार्क जे काही राष्ट्र आहे, 8 देशांचं जे काही सार्क आहे, त्यात सगळ्यात जास्त जवळचा बांगलादेश आहे. कारण आपल्या पाण्याचा जी प्रॉब्लेम आहे, नेपाळशी अध्यमधून तणाव असतात, श्रीलंकेशी देखील अध्यमधून तणाव असतात. श्रीलंकेत काही लोक राजपक्ष परिवार असेल तर ते चीनच्या बाजूचे. तर या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्यात मात्र बांगलादेश नेहमी आपल्यासोबत राहील आणि त्यामुळे शेख हसीनाला आपल्याला टाळता येईल. आणि या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्याच्या बांगलादेशमध्ये आज मोठ्या प्रमाणे ब्लॉगर्स आहेत आणि गेल्या काही वर्षात सगळ्यात जास्त ब्लॉगर्सची हत्या बांगलादेशात झालेली आहे. आणि हे ब्लॉगर्स सेक्युलर अशा स्वरूपाचे ब्लॉगर्स होते, पाश्चात्य देशात प्रभावित झाले अशा स्वरूपाचे होते. आणि अशा स्वरूपाने आपल्यासमोर खूप मोठं आव्हान आहे. आणि मला वाटतं की बराच वेळ झाला बोलण्यासारखं खरं माध्यमांबद्दल. पण शेवटी भारताच्या माध्यमाबद्दल लिहायचं झालं तर आवश्यकता आहे की रामनाथ गोयंकाचं तो काही उदाहरण दिलं अशा स्वरूपाच्या मालकाची आवश्यकता आहे. रामनाथ गोयंकासारख्या
आवश्यकता आहे. आज इंडियन एक्सप्रेसचा जो संपादक आहे राजकुमार म्हणून, त्याच्यासारख्या संपादकाची आवश्यकता आहे की जे उघडपणे म्हणतात जे काही चाललं आहे त्याच्या विरोधात विषय आहे. आज अदरवाईज मोदीमध्ये आपल्याला सगळीकडे दिसतं, पण त्या ठिकाणी अशा स्वरूपाचे म्हणून आपण पाहतो की दरवर्षी एक जागतिक स्तरावर वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स म्हणून आहे. म्हणजे प्रत्येक देशात माध्यमाला किती स्वातंत्र्य आहे त्याचं निर्देशन दरवर्षी होतं. गेल्या वर्षीच्या निर्देशकात 180 राष्ट्रात भारताचं 159 नंबर आहे. 159 आउट ऑफ 180 कंट्री. 2014 मध्ये भारताचा नंबर 140 140 ते 159. हे सगळ्या गोष्टी दाखवतो की माध्यमाची काय स्थिती आहे आणि याचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आणि हे सांगत असताना मात्र जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मी एवढं सांगेन की तुम्हाला जर या व्यवसायात जर यायचं असेल तर त्यासाठी प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. कारण हा व्यवसाय जो आहे त्याला अंग्रेजीत एक शब्द आहे की फ्लोरिशिंग इंडस्ट्री. हा जो काही माध्यमांचा जो काही व्यवसाय तो खूप मोठ्या प्रमाणात त्यात संधी पुढे मिळणार आहे. आजही मोठ्या प्रमाणात संधी आहे. भारतात जवळपास 400 न्यूज चॅनल आहे. एवढ्या जगात कुठेच नाही. भारतात जेवढं वर्तमानपत्र स्वस्त आहे तेवढं जगात कुठेच नाही. तेवढं स्वस्त वर्तमानपत्र, तेवढे न्यूज चॅनल, तेवढं वर्तमानपत्र, त्या सगळ्यात चांगल्या पत्रकाराची आवश्यकता आहे. आणि चांगला पत्रकार तोच होऊ शकतो तो खूप वाचतो. कारण पत्रकारांनी हे सांगता कामा नये की ही बातमी मी कव्हर करणार नाही कारण त्या विषयाचं मला ज्ञान नाही. पत्रकाराला सगळ्या विषयाचं ज्ञान असणं म्हणजे कम्प्लीट असणं शक्य नाही, पण बेसिक माहिती पाहिजे कुठल्याही विषयाचं. माझा विज्ञानात अभ्यास, मी सायन्सचा स्टुडंट नव्हतो, पण मी असं सांगून काढलं की न्यूटन पुढे न्यूटनच्या थिअरीबद्दल किंवा आईन्स्टाईनबद्दल तिथे मला लिहिता यायला पाहिजे, किंवा मला समजून घेता यायला पाहिजे. आणि म्हणून प्रत्येकाने खूप वाचलं पाहिजे. मी काही आंतरराष्ट्रीय घडामोडी सांगितल्या त्या ह्याच्यावर देखील खूप संधी आहे. मी तुम्हाला सांगतो जगात संयुक्त राष्ट्रापासून एवढ्या नोकऱ्या उपलब्ध आहेत, मोठ्या संख्येत नोकऱ्या उपलब्ध आहेत. त्यासाठी आपण जास्तीत जास्त अभ्यास केला पाहिजे. आंतरराष्ट्रीय स्तरावर काय चाललंय ते वाचलं पाहिजे. आणि सगळ्यांनी मला माहिती आहे सगळं आपण मराठी शिकतोय, मराठी शिकलं पाहिजे, मराठी वर्तमानपत्र वाचलं पाहिजे, पण त्याचबरोबर अंग्रेजी देखील वर्तमानपत्र वाचलं पाहिजे. कारण पुढचा जो काही काळ आहे त्या अनुरूप आपण व्हायला पाहिजे असं माझं मत आहे. आणि त्याच्यावर काही प्रश्न असतील तर आपण बोलूया.